योद्धा न्यूज मराठी. लोणावळा लोहगड येथील केतन अग्रवाल मृत्यू प्रकरण अपघात नसून नियोजित खून, होणारी पत्नी आणि तिच्या मित्राला अटक. लोणावळा लोहगड किल्ल्यावरून 25 वर्षीय तरुण केतन विशाल अग्रवाल याचा दरीमध्ये पडून मृत्यू झाल्याची घटना 18 जून 2026 रोजी समोर आली होती. सुरुवातीला हा एक दुर्दैवी अपघात असल्याचा संशय होता, परंतु पुणे ग्रामीण पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या सखोल तांत्रिक तपासात हा एक पूर्वनियोजित कट रचून केलेला खून असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलिसांनी मृताची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांनी आपला गुन्हा कबूल केलाय. काय आहे संपूर्ण घटना? 18 जून रोजी केतन अग्रवाल हा त्याची होणारी पत्नी सिया गोयल हिच्यासोबत लोहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेला होता. तेथून तो दरीमध्ये पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस दल आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीनं केतनचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला. लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. तपासादरम्यान संशय वाढला. घटनेनंतर पोलिसांनी केतनच्या नातेवाईकांशी चर्चा केली असता त्यांना काही गोष्टींवर संशय आला. या संशयाच्या आधारे पुणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर शुभम कुमार, एसडीपीओ गजानन टोंपे, लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक तायडे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय प्रमोद शिवसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाचा वापर करून तपास पुढे नेला. असा उघड झाला कट. पोलीस तपासात समोर आले की केतन आणि सिया गोयल यांचा विवाह ठरला होता आणि फेब्रुवारी महिन्यात त्यांचा साखरपुडाही झाला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होते आणि त्यांचे संबंध बिघडले होते. दरम्यान सियाचे चेतन चौधरी नावाच्या दुसऱ्या एका तरुणासोबत आधीपासूनच संबंध होते. केतनचा काटा काढण्यासाठी सिया आणि चेतन या दोघांनी मिळून एक भयानक कट रचला. नियोजनानुसार सिया केतनला लोहगड किल्ल्यावर घेऊन गेली. त्यांच्या मागोमाग चेतन चौधरी देखील तिथे पोहोचला. किल्ल्यावर गेल्यानंतर संधी साधून चेतनने केतनला धक्का दिला, ज्यामुळे केतन थेट दरीमध्ये कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. आरोपींची गुन्ह्याची कबुली. पोलिसांनी संशयावरून सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली. सुरुवातीला टाळाटाळ करणाऱ्या या दोन्ही आरोपींनी अखेर पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला आहे. पुणे ग्रामीण आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही दिवसात या गुन्ह्याचा छडा लावून दोन्ही आरोपींना गजाआड केले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या बातमीचा आढावा घेतला योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी पंकज सरोदे यांनी. 18/6/2026 रोजी अशी एक घटना आमच्याकडे रिपोर्ट झाली होती की केतन अग्रवाल नावाचा जो एक तरुण 25 वर्षाचा आहे, तो लोहगड किल्ल्यात त्याची फॅन्सी सिया गोयल बरोबर फिरण्यासाठी गेला होता आणि एक अपघात घडल्याने तो त्या ठिकाणून खाली पडला आणि खाली पडून त्याचा मृत्यू झाला. असा माहिती प्राप्त झाल्यानंतर पोलीस दल आणि तिथले सिव्हिल सोसायटीचे कॉर्पोरेशनने ते त्याची जे बॉडी होती त्याला बाहेर काढला आणि त्याच्यात एक ईडीचा जे केस आहे ते दाखल करण्यात आलं होता 36/2026 बीएनएस कलम 194 प्रमाणे लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये. त्यात काही त्या घटना घडल्यानंतर जे काही इन्फॉर्मेशन पुढे तपासामध्ये आमच्या समोर आली आणि ते मयताचे जे नातेवाईकाकडून जे आम्हाला काही गोष्टी समजल्या, तर एक सस्पिशन निर्माण झाला. त्या सस्पिशन च्या आधारे पुढील अधिक तपास गोपनीय माहिती आणि तांत्रिक यंत्रणे आहे त्याचा वापर करून करण्यात आला आणि त्यातून आमच्या समोर निष्पन्न झाला की हा ऍक्च्युली त्या मयत केतन विशाल अग्रवाल यांचा ज्याच्याबरोबर लग्न ठरवला होता आणि काही दिवसाने लग्न होणार होता. सिया गोयल त्याचे बरोबर त्याचा नाता काही दिवसापासून
वाईट झाला होता आणि त्याच्यात आपसात काही भांडणासारखे प्रकार सुद्धा झाले होते. आणि याच्यात एक तिसरा इसम जे आहे तो चेतन चौधरी नावाचा आता होता आणि तो व्यक्ती की सिया गोयलचे बरोबर त्या दोघांनी कट रचून त्याला मारण्याचा त्यांनी कट रचला आणि त्याप्रमाणे प्रॉपर प्लॅनिंगले त्यांना तिकडे घेऊन गेले फिरण्यासाठी लोहगड किल्ल्यावर. आणि हा दोघे वर गेल्यानंतर तो चेतन चौधरी सुद्धा मागून किल्ल्यावर गेला आणि किल्ल्यावर गेल्यानंतर त्यांनी त्याला ढकलून दिला आणि तो खाली पडला आणि त्याची मृत्यू झाली. असं हे यामध्ये लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनची टीमने अधिक तपास 2-3 दिवसात आत जे केला त्याच्या आधारे ते स्थानिक गुन्हे शाखा आणि लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनची जी टीम आहे त्यांना आम्ही आदेश दिले होते की त्यामध्ये सखोल चौकशी करून ह्याला उघडकीस आणायचे आणि दोघा टीमने मिळून चांगला काम केलेलं आहे. यामध्ये पुणे रूरल चे जे आमचे अपर पोलीस अधीक्षक आहात डॉक्टर शुभम कुमार ते आता सध्या घटनास्थळी आणि पोलीस स्टेशनलाही आहे अधिक तपासामध्ये. आणि ते त्या ठिकाणी SDPO गजानन टोंपे आणि लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तायडे साहेब आणि त्याच्याबरोबर स्थानिक गुन्हे शाखाची आमची जी टीम आहे त्याचे PI LCB प्रमोद क्षीरसागर, PSI सावंत आणि त्याची टीम त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने या गुन्ह्याचा तपास केला आणि हे गुन्हा उघडकीस समोर आणला. या गुन्ह्यामध्ये ह्या दोघाला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि ताब्यात घेतल्यानंतर अधिक विचारपूस करत असताना त्यांनी गुन्ह्याची कबुली सुद्धा दिलेली आहे. आता सांगितलं की त्या दोघांचे काही मागच्या काही दिवसापासून भांडण सुरू होते. नेमकं काय झालं, लग्न ठरवल्यानंतर ते एकत्र आले, त्यांनी कट रचला कसा, आधीच ठरवलं होता की अशा प्रकारे करायचंय, त्यानंतर तिथे तिघजण भेटले, त्यात वाद झाला, ढकललं, आधी मारलं, नेमकं काय घडलं? नाही, त्यात जसं मी आपल्याला सांगितलेलं आहे की या मुलाबरोबर जो ह्याच्यात चौधरी नावाचा मुलगा आहे त्याच्याबरोबर ते त्या मुलीची अगोदरपासून ओळख होती. त्यांचा नेमका जो लग्न ठरला होता ते फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांची एंगेजमेंट झाली होती आणि काही दिवसाने त्याचा 1-2 महिन्याने लग्न सुद्धा ठरलेला होता. तारीख नक्की नव्हती परंतु त्याला ते मान्य. मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी. रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल. आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.